ओम शांती. आज सद्गुरुवार आहे. आज 28 जानेवारी 2021 ची मुरली आपण ऐकणार आहोत. मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, कधीही खोट्या म्हणजे मिथ्या अहंकारामध्ये येऊ नका. या रथाचाही खूप आदर ठेवा. प्रश्न आहे, तुम्हा मुलांमध्ये पद्मापदम भाग्यशाली आणि दुर्भाग्यशाली कोण आहे? उत्तर आहे, ज्यांचे वागणे देवतांसारखे आहे, सर्वांना सुख देतात, ते आहेत पद्मापदम भाग्यशाली. आणि जे नापास होतात त्यांना दुर्भाग्यशाली म्हणतात. काही काही महान दुर्भाग्यशालीही बनतात. सर्वांना दुःख देत राहतात, सुख देणे जाणतच नाही. बाबा म्हणतात, मुलांनो, आपला चांगल्या प्रकारे सांभाळ करा, सर्वांना सुख द्या, लायक बना. ओम शांती. आत्मिक पिता बसून आत्मिक मुलांना समजवत आहे. तुम्ही या पाठशालेमध्ये बसून उंच दर्जा प्राप्त करता. मनामध्ये समजत आहात, आम्ही खूप उंच ते उंच स्वर्गाचे पद प्राप्त करत आहोत. अशा मुलांना तर खूप खुशी असायला पाहिजे. जरी सर्वांना निश्चय आहे तरी सर्व एकसारखे असू शकत नाही. पेपर मध्येही 1 पासून शेवटपर्यंत नंबर असतात. काही नापास होतील तर काही पासही होत राहतील. तर प्रत्येकाने आपल्या मनाला विचारा, बाबा जे आम्हाला एवढी उंच बनवत आहे, किती लायक बनलो आहोत? आमच्यापेक्षा चांगले आहे का कमी आहे? हे शिक्षण आहे ना. पाहायला पण मिळते, जे एखाद्या विषयामध्ये कमजोर असतात ते खाली घसरतात. जरी मॉनिटर असेल तरीही एखाद्या विषयामध्ये कमी असेल तर खाली घसरेल. कुणीतरी एखादाच स्कॉलरशिप घेतो. ही सुद्धा शाळा आहे. तुम्ही जाणत आहात, आम्ही सर्व शिकत आहोत. यामध्ये सर्वात पहिली गोष्ट आहे पवित्रतेची. पवित्र बनण्यासाठी बाबांना बोलविले आहे. जर खराब दृष्टी काम करत असेल तर स्वतःला जाणीव होत राहील. बाबांना लिहितात, बाबा आम्ही या विषयामध्ये कमी आहोत, आम्ही नापास होऊ, असेही समजतात. यामध्ये सर्वात पहिला विषय आहे पवित्रतेचा. अनेक जण लिहितात, बाबा आम्ही हार खाल्ली, तर त्याला काय म्हणावे? त्यांच्या मनात समजत असेल, मी आता चढू शकणार नाही. तुम्ही पवित्र दुनिया स्थापन करत आहात. तुमचे उद्दिष्ट हे आहे. बाबा म्हणतात, मुलांनो, माझीच आठवण करा आणि पवित्र बना, तर या लक्ष्मी नारायणाच्या घराण्यामध्ये जाऊ शकाल. शिक्षक तर समजून सांगतात, हे एवढे उंच पद प्राप्त करू शकतात किंवा नाही. ते परम शिक्षक आहेत. हे दादाही शाळेमध्ये गेले आहेत ना. काही काही मुले अशी खराब कामे करतात, शेवटी शिक्षकांना सजा द्यावी लागते. सुरुवातीला खूप कडक शिक्षा देत होते, आता शिक्षा इत्यादी कमी केली आहे. त्यामुळे विद्यार्थी जास्तच बिघडले आहेत आणि आता मारायचा कायदाच राहिला नाही. म्हणून बाबा म्हणतात, अजून बिघडत जाते. आजकाल विद्यार्थी किती गोंधळ करतात. विद्यार्थ्यांचे नवीन रक्त म्हणतात ना, ते पहा काय करत आहेत. आग लावतात, आपले तारुण्य दाखवतात. ही आसुरी दुनिया आहे. तरुण मुलेच खूप खराब असतात. त्यांची दृष्टी खूप खराब असते. दिसायला तर खूप चांगले दिसतात. ज्याप्रमाणे म्हणतात ना, ईश्वराचा अंत प्राप्त करू शकत नाही, अशा प्रकारे यांचाही अंत प्राप्त करू शकत नाही. की कोणत्या प्रकारचे मनुष्य आहेत. होय, ज्ञानाविषयी बुद्धीने माहित पडते, हा कसा शिकत आहे, यांचे वागणे कसे आहे.
कोणतीही गोष्ट बोलतात तर जसे की मुखातून फूल निघतात. काही जण तर असे बोलतात जसे की दगड मारतात. पहिले तर खूप चांगले मुद्दे इत्यादी लिहितात, परंतु आहेत पत्थर बुद्धी. बाहेरचा शो आहे. माया खूप शक्तिशाली आहे. म्हणूनच गायन आहे आश्चर्यवत ऐकतात. स्वतःला शुबाबांची संतान म्हणतात. इतरांना ऐकवतात, सांगतात, नंतर सोडून जातात, अर्थात निंदक बनतात. हुशार निंदक बनत नाही असे नाही, चांगले चांगले हुशारही निंदक बनतात. त्या सेनेमध्येही असे होत राहते. विमानासहित दुसऱ्या देशामध्ये निघून जातात. इथेही असे होत राहते. स्थापनेमध्ये खूप मेहनत लागते. मुलांनाही शिक्षणामध्ये मेहनत, शिक्षकांनाही शिकवण्यामध्ये मेहनत करावी लागते. पाहिले जाते हा सर्वांना त्रास देत आहे. शिकत नाही तर शाळेमध्ये छड्या देतात. हे तर पिता आहेत ना, पिता काहीही म्हणत नाही. बाबांजवळ हा नियमच नाही. इथे तर बिलकुल शांत राहायचे आहे. बाबा तर सुखदाता, प्रेमाचे सागर आहेत, तर मुलांचे वागणेही देवतांसारखे असायला पाहिजे. तुम्हा मुलांना बाबा सदैव म्हणतात, तुम्ही पद्मापदम भाग्यशाली आहात. परंतु पद्मापदम दुर्भाग्यशालीही बनतात. जे नापास होतात त्यांना तर दुर्भाग्यशाली म्हणतात. बाबा जाणतात शेवटपर्यंत हे होतच राहते. कुणी ना कुणी महान दुर्भाग्यशाली अवश्य बनतात. वागण्यावरून असे समजते की हे थांबूच शकणार नाही. एवढे उंच बनण्याच्या लायक नाहीत. सर्वांना दुःख देत राहतात. सुख देणे जसे की जाणतच नाही. तर त्यांची हालत काय होईल? बाबा सदैव म्हणतात, मुलांनो स्वतःला चांगल्या प्रकारे सांभाळा. ही सुद्धा नाटकानुसार होणारच आहे. अजूनच लोखंडापेक्षा खराब होऊन जातात, म्हणजे खूप तमोप्रधान होतात. तेही चांगले चांगले कधीच चिठ्ठीही लिहित नाहीत. बिचाऱ्यांचे काय हाल होते. बाबा म्हणतात, मी आलो आहे सर्वांचे कल्याण करण्यासाठी. आज सर्वांची सद्गती करतो, नंतर उद्या दुर्गती होऊन जाते. तुम्ही म्हणाल आम्ही काल विश्वाचे मालक होतो, आज गुलाम बनलो आहोत. आता सारे झाड तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे. हे आश्चर्यकारक झाड आहे. मनुष्यांना हे सुद्धा माहित नाही. आता तुम्ही जाणता, कल्प म्हणजे पूर्ण 5000 वर्षाचे ॲक्युरेट झाड आहे. 1 सेकंडचाही फरक पडू शकत नाही. या बेहदच्या झाडाचे तुम्हा मुलांना आता ज्ञान मिळाले आहे. ज्ञान देणारे वृक्षपती आहे. बीज किती छोटे आहे, आत्मा किती छोटी आहे, बाबाही खूप छोटे आहे. या डोळ्यांनी पाहू शकत नाही. भले विवेकानंदाच्या बद्दल सांगतात. ते म्हणाले, त्यांच्यामधून ज्योती निघून माझ्यामध्ये समावली. स्वामी विवेकानंदचे गुरु रामकृष्ण परमहंस, तर त्यांनी हे दृश्य पाहिलं की त्यांच्यामधून एक ज्योती निघाली आणि ती माझ्यामध्ये सामावली आहे. त्याचे उदाहरण आज बाबा देत आहे. विवेकानंदच्या बद्दल सांगतात. ते म्हणाले, त्यांच्यामधून ज्योती निघून माझ्यामध्ये सामावली. अशी कुठे ज्योती निघून नंतर थोडीच सामावू शकते. काय निघाले हे समजत नाही. असे साक्षात्कार तर खूप होतात, परंतु ते लोक मान देतात. नंतर महिमाही लिहितात. भगवानवर कोणत्याही मनुष्यांची महिमा नाही. महिमा आहे तर फक्त देवतांची आहे, आणि जे असे बनविणारे आहेत त्यांची महिमा आहे. बाबांनी कार्ड खूप चांगले बनविले आहे.
जयंती साजरी करायची असेल तर एका शुभाबांची करायला पाहिजे. या लक्ष्मी नारायणलाही असे बनविणारे कोण आहेत? असे बनविणारे शुबाबा आहेत ना. बस एकाचीच महिमा आहे. त्या एकाची आठवण करा. हे स्वतः म्हणतात उंच ते उंच बनतो नंतर खाली उतरतो. हे कोणालाही माहित नाही. उंच ते उंच लक्ष्मी नारायण 84 जन्मानंतर खाली उतरतात. तत्व म्हणजे आपण सुद्धा. तुम्हीच विश्वाचे मालक होता, नंतर काय बनले आहात? सतयुगामध्ये कोण होते? तुम्हीच जाणता. तुम्हीच जाणता क्रमवार पुरुषार्थानुसार होता. राजा राणी होते, सूर्यवंशी चंद्रवंशी, राजधानीचेही होते. बाबा किती चांगल्या प्रकारे समजवतात. या सृष्टी चक्राचे ज्ञान तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये चालत फिरत राहिले पाहिजे. तुम्ही चैतन्य लाईट हाऊस म्हणजे प्रकाशाचे घर आहात. सर्व ज्ञान बुद्धीमध्ये राहिला पाहिजे, परंतु ती अवस्था झालेली नाही. होणार आहे. जे सम्मानाने पास होतील त्यांची ही अवस्था होईल. सर्व ज्ञान बुद्धीमध्ये असेल. बाबांचे लाडके प्रेमळ मुलेही तेव्हाच म्हणू शकतो अशा मुलांवर बाबा स्वर्गाची राजाई कुर्बान करतात. म्हणतात मी राजाई करत नाही, तुम्हाला देतो. याला निष्काम सेवा म्हणली जाते. मुली जाणतात बाबा आम्हाला डोक्यावर चढवतात, तर अशा बाबांची किती आठवण केली पाहिजे. हे नाटक सुद्धा बनले आहे. बाबा संगमयुगावर येऊन सर्वांना क्रमवार पुरुषार्थानुसार सद्गती देतात. प्रथम क्रमांक सर्वश्रेष्ठ एकदम पवित्र, नंतर शेवटी बिलकुल अपवित्र. आठवण आणि प्रेम तर बाबा सर्वांनाच देतात. बाबा किती चांगल्या प्रकारे समजवितात. कधीही खोट्या अहंकारामध्ये येऊ नका. बाबा म्हणतात खबरदार राहायचे आहे. रथाचाही मान सन्मान आदर ठेवायचा आहे. यांच्याद्वारे तर बाबा आपल्याला समजवितात माया कशी आहे. तुम्ही खूप खबरदारी ठेवत राहा. माया कोणालाही सोडत नाही. यांच्याद्वारे तर बाबा आम्हाला समजवत आहे. यांनी तर कधीही कोणाचे बोलणे खाल्ले नव्हते. सर्वजण प्रेम करत होते. आता तर पहा किती निंदा करत राहतात. काही जण विश्वासघाती बनून पळून जातात, तर त्यांची काय गती होईल? नापास होतील ना. बाबा समजवतात माया अशी आहे म्हणून खूप खबरदारी ठेवायची आहे. माया कोणालाही सोडत नाही. सर्व प्रकारची आग लागते. बाबा म्हणतात माझी सर्व मुले कामचितावर जळून काळे कोळसे बनले आहेत. सर्व तर एकसारखे नसतात ना. याचे नाव आहे वैशाल्य. किती वेळा कामचितेवर चढले असतील. रावण किती जबरदस्त आहे. बुद्धीलाच पतित बनवितो. इथे येऊन बाबांकडून शिक्षण घेणारेही असे बनतात. बाबांच्या आठवणीशिवाय खराब डोळे कधीही बदलू शकत नाही. म्हणूनच सूरदासची गोष्ट आहे. आहेत तर बनवलेल्या गोष्टी दृष्टांतही देतात. आता तुम्हा मुलांना ज्ञानाचा तिसरा नेत्र मिळाला आहे. अज्ञान म्हणजे अंधकार म्हणतात ना. तू तर अंधळा अज्ञानी आहेस. आता ज्ञान आहे गुप्त. यामध्ये काही बोलायचेच नाही. एका सेकंड मध्ये सर्व ज्ञान येते. सर्वात सहज ज्ञान आहे ना. तरीही शेवटपर्यंत मायेची परीक्षा चालत राहते. यावेळी तर वादळाच्या मध्ये आहात. पक्के व्हाल तर वादळ येणार नाही, घसरणार नाही. नंतर पहा तुमचे झाड किती वाढेल. नावलौकिक तर होणारच आहे ना. झाड तर एवढेच आहे. थोडा विनाश होईल, नंतर मग खूप खबरदार राहते.
नंतर बाबांच्या आठवणीची चटक लागेल. समजतील वेळ खूप कमी आहे, बाबा तर खूप चांगले समजवीत आहेत. आपसामध्ये खूप प्रेमाने चाला, डोळे मोठे करू नका. क्रोधाचे भूत असल्यामुळे चेहरा एकदम बदलून जातो. तुम्हाला तर लक्ष्मी नारायण सारखे चेहऱ्याचे बनायचे आहे. उद्दिष्ट समोर आहे, साक्षात्कार शेवटी होतो. जेव्हा बदली होतात, जसे सुरुवातीला साक्षात्कार झाले ना, अंत समयही खूप अभिनय पाहायला मिळतील. तुम्ही खूप खुश राहाल. मिरवा मौत मलो का शिकार, हरणाची शिकार होते आणि शिकाऱ्याला फायदा होतो. शेवटची खूप दृश्य पाहायची आहेत, तेव्हा पश्चातापही होईल, आम्ही हे केले. नंतर त्याची सजाही खूप कडक मिळते. बाबा येऊन शिकवत आहेत, त्यांचाही मान ठेवला नाही तर सजा मिळेल. सर्वात कडक सजा त्यांना मिळते जे विकारांमध्ये जातात किंवा शुभाबांची खूप निंदा करण्याच्या निमित्त बनतात. माया खूप जबरदस्त आहे. स्थापनेमध्ये काय काय होत आहे. तुम्ही तर आता देवता बनत आहात ना. सतयुगामध्ये आसुर इत्यादी नसतात. या संगम युगाच्या गोष्टी आहेत. इथे विकारी मनुष्य किती दुःख देतात. मुलींना मारतात, लग्न अवश्य करा असे म्हणतात. स्त्रियांना विकारासाठी किती मारतात, किती सामना करतात. म्हणतात संन्यासीही राहू शकत नाही. तर मग हे कोण आहेत जे पवित्र राखून दाखवत आहेत? पुढे चालून अवश्य समजेल. पवित्रतेशिवाय देवता बनू शकत नाही. तुम्ही समजवा, आम्हाला एवढी प्राप्ती होत आहे. पवित्रतेशिवाय देवता बनू शकत नाही. तुम्ही समजता, आम्हाला एवढी प्राप्ती होत आहे, तेव्हा तर सोडले आहे. भगवानोच काम जीते जगत जी. जो काम विकारावर विजय मिळवतो तो जग जिंकू शकतो. असे लक्ष्मीनारायण बनणार आहात तर का नाही पवित्र बनणार? नंतर मायाही खूप त्रास देते. उंच शिक्षण आहे ना, बाबा येऊन शिकवत आहेत. हे स्मरण चांगल्या प्रकारे मुले करत नाहीत तर माया चापट मारते. माया अशी बेपर्वा बनवते, अहंकारामध्ये आणते की विचारूच नका. क्रमवार राजधानी बनत आहे तर काही कारणामुळेच बनेल ना. तुम्हाला आता भूत, वर्तमान आणि भविष्याचे ज्ञान आहे तर किती चांगल्या प्रकारे ध्यान दिले पाहिजे ना. अहंकार आला आणि हे गेले. माया एकदम कवडीतुल्य बनवते. बाबांची अवज्ञा झाली तर बाबांची आठवण करू शकत नाही. अच्छा, गोड गोड फार फार वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती माता-पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही माता-पिता बापदादांना खूप खूप आठवण आणि नमस्ते नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला आहे, आपसामध्ये खूप प्रेमाने चालायचे आहे. कधीही क्रोधामध्ये येऊन एक दुसऱ्याला डोळे दाखवू नका. बाबांची अवज्ञा करू नका. दुसरा आहे, सन्मानाने पास होण्यासाठी शिक्षण बुद्धीमध्ये ठेवायचे आहे. चैतन्य लाईट हाऊस म्हणजे प्रकाशाचे घर बनायचे आहे. दिवस रात्र बुद्धीमध्ये ज्ञान फिरत राहिलं पाहिजे. आजचे वरदान आहे, सदैव आपल्या श्रेष्ठ भाग्याच्या नशा आणि खुशीमध्ये राहणारे पद्मापदम भाग्यशाली भव. विस्तार आहे, संपूर्ण विश्वामध्ये जे पण धर्मपिता किंवा जगद्गुरु म्हणवणारे आहेत, कोणालाही मात पित्याच्या संबंधाने अलौकिक जन्म
आणि पालना प्राप्त होत नाही. ते अलौकिक मातपित्याचा अनुभव स्वप्नामध्ये करू शकत नाही. तुम्ही पद्मपदंपती श्रेष्ठ आत्मे दररोज मातपित्याची सर्व संबंधांची आठवण प्रेम घेण्याच्या पात्र आहे. स्वतः सर्व शक्तिवान बाबा तुम्हा मुलांचे सेवक बनून प्रत्येक पावलामध्ये साथ निभवत आहेत. तर या श्रेष्ठ भाग्याचा नशा आणि खुशीमध्ये राहा. आजचे बोधवाक्य आहे, तन आणि मनाला सदैव खुश ठेवण्यासाठी खुशीचे समर्थ संकल्प करा. अच्छा, शिव आपदा हरण करुणा कृपा करण मन आशुतोष शिव का कर सर्वदा स्मरण. शिव आपदा हरण करुणा कृपा करण मन आशुतोष शिव का कर सर्वदा स्मरण.